नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये। बदलापूर शहरात 2 ते 3 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आपण बघितलं तर ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि ठाणे जिल्ह्यात आणि कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येतंय। 2 ते 3 दिवस कर्जत तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत काही अंशी वाढ झालेली आहे। पायऱ्या आहेत त्या पाण्याखाली या ठिकाणी गेलेल्या आहेत। मागच्या महिन्यात मे महिन्यामध्ये अशीच पूर परिस्थिती उल्हास नदीमध्ये मे महिन्यामध्ये अशीच पूर परिस्थिती बदलापूर शहरात निर्माण झाली होती। तेव्हा धोक्याची पातळी या उल्हास नदीने ओलांडली होती आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आला होता। परंतु जर आता असाच पाऊस जर पडत राहिला तर पुन्हा अशी पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे। बदलापूर शहरात जर बघितलं पावसामुळे वाहतूक कोंडी असू देत किंवा इतरही समस्यांना नागरिकांना या ठिकाणी सामोरं जावे लागते आणि जर अशीच पाणी पातळी जर वाढ झाली तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात येईल। पावसाबाबतचे सर्व अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। कॅमेरामन साहिल वाळसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर। कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये। स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय।